आज आपण आहोत गोरा देवळी फाटा हा जो रस्ता आहे वावेघर मध्ये आपण आहोत आणि सर्व परिसरातले जे ग्रामस्थ आहे त्यांनी उत्स्फूर्त असा हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघतो की 16 नोव्हेंबरला ज्यावेळेला मीटिंग झाली त्यावेळेला आश्वासन दिलेलं की याच्यावर पाणी मारू, पण आतापर्यंत कुठल्या प्रकारचं तसं केलेलं नाहीये, पाणी मारलेलं नाहीये। त्यामुळे साहजिकच जो आक्रोश असतो, जो रोष असतो, तो रोष आपल्याला दिसतो आणि पूर्णतः हे जे ओव्हरलोड गाड्या चालणार त्याच्यावर काहीतरी कारवाई होईल अशी अपेक्षा होती, पण आतापर्यंत तसं झालेलं नाही। आता आपण काही ग्रामस्थांची पण मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आज वावेघर गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे इथे आंदोलन करून गाड्या थांबवलेल्या आहेत। कारण याच्या आधी आम्ही बरीच आंदोलनं केली आणि विनवण्या अर्ज पण केलेले आहेत, पण त्याच्यावरती कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये। आम्हाला मागच्या वेळी आम्ही जेव्हा गाड्या थांबवून असंच आंदोलन केलं होतं तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की 2 दिवसात आम्ही लगेच पाणी मारायला सुरुवात करतो, रस्त्याचे खड्डे भरायला सुरुवात करतो, परंतु आता तसं काही झालेलं नाही। खड्डे सुद्धा तसेच आहेत आणि पाणी पण मारायला सुरुवात केल्याने आम्हाला अतिशय त्रास होतो। धुळीचा, रस्ते खराब असल्यामुळे अपघात होतात किरकोळ आणि गाड्या चालवायला खूप त्रास होतो। तरी लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती उपाययोजना करावी ही आमची सर्वांची विनंती आहे। धन्यवाद। इकडे यायला जायला खूप त्रास होतो कारण रस्ता खूप खराब आहे आणि रस्त्यावर जी धूळ आहे त्यामुळे खूप त्रास होतो आणि ती धूळ जी आहे ती डोळ्या नाकामध्ये जाते आणि त्यामुळे आणि बस पण खूप लेट येते ह्या